दिवाया पूर्णानंद करी छाया. किती माऊलींनी मनमत माऊलींनी सुंदर शब्दामध्ये आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला कळण्यासारखं, पटण्यासारखं, रुचण्यासारखं, आवडण्यासारखं अशा शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. दासा जाऊन दिवाया आपण व्हावं, भगवंताचे दास व्हावं, सेवक व्हावं. दास तुझे आम्ही नमा गुणू शारा तुझं काही, त्याला दास म्हणतात. दास कोणाला म्हणायचं? जो सेवा करतो आणि काही मागत नाही त्याला दास म्हणावं. नमा गुणू शारा तुझं काही, जैसा जैसा भोग घडो या न संकट दे. कितीही संकट आलं, काहीतरी आलं तरी माझ्या प्रारब्धाचं आहे, माझ्या प्रारब्धाचा भोग आहे, ते मला भोगावंच लागत आहे. प्रारब्ध तो त्याचे सर्व तसे भोगे, म्हणून प्रारब्ध भोगून संपवायचं आहे. प्रारब्धाचं ओझं भगवंतावर लादायचं नाही. आम्ही ओझं कोणतं लादतो देवावर, प्रारब्धाचं. देवा मग बरं कर, देवा मग बरं कर. देव म्हणते बरं नाही तू खरं कर. शिवा खरं आहे ना. आणि म्हणून नामाने दास होतो आणि दासाला होणे दिवाया. दासाला कधी वाया जाऊ देत नाही. दासाचं रक्षण करणं, दासाला सांभाळणं, दासाचं कल्याण करणं हे भगवंताचं काम आहे. बाकी दुसऱ्याची चिंता तो करत नाहीये. जो दास आहे त्याची चिंता मात्र करतो, जो सेवक आहे त्याची चिंता करतो, बाकी त्याची चिंता नाही. सगळ्याची चिंता देवाला आहे. आता सगळ्याची चिंता म्हटल्यावर चोराची ती चिंता देवाला का? सगळ्याची चिंता म्हटल्यावर चोराची चिंता म्हणजे चोराला पैकी नाही. बाकी इतरांचं काही नाही. पण दास आहे, तो सेवक आहे, तो भक्त आहे, तो सत्य आहे, मग त्याची सेवा त्याला वाया जाऊ देत नाही. आणि म्हणून पूर्ण आनंद करी छाया. आणि ती पूर्णानंद म्हणजे परिपूर्ण आनंदाची प्राप्ती दासाला भगवंत करून देतो. पूर्ण आनंद, आनंद नाही, आनंद वेगळा, पूर्णानंद त्याहीपेक्षा वेगळा. पूर्ण आनंद तिथं अपूर्ण काहीच नाही, सगळं काही परिपूर्ण आहे. आणि असा आनंद आपल्याला भगवंत करून देतो. मग आपलं सगळ्याला कल्याण करून घेण्यासाठी एकच उपाय आहे, प्रेमानं नामस्मरण. आणि भगवंताचे गुण गायचे, गुण ऐकायचे आणि भगवंताचे एकरूप व्हायचं. कसं व्हायचंय म्हटलं तर त्याचा ध्यास केल्यावर, त्याचा ध्यास केल्यावर त्याच्याशी एकरूपता प्राप्त होते. कशी होते म्हटलं तर दयाची आणि ध्यासे शिवलिंग म्हणे हे कसं शक्य आहे? असं कसं शक्य आहे? देवाची एकरूप कसा होत आहे? देवाची एकरूप होण्याचा उपयोग त्या आळीसारखा आहे. भुंगा आळीला घेऊन येतो, तोडलेल्या लाकडाच्या घरामध्ये तिला ठेवतो, बाहेरून येतो आणि तिला चावा घेतो, चावतो. चावलं की तिच्या अंगाची आग होते. पुन्हा बाहेर जातो, पुन्हा येतो, पुन्हा चावतो, पुन्हा जातो, पुन्हा येतो, पुन्हा चावतो. आणि आळीच्या अंगाची आग होते. आईला वाटते कधी येते की कधी चावते की, कधी येते की कधी चावते की. तिला स्वतःचा भुंगा दिसतो. पण पुढे काय होत आहे तर त्या ध्यासामुळं सतत तिला भुंगा भुंगा दिसतो आणि शेवटी आळीलाच पंख फुलतात.
भुंग्याचा ध्यास लागल्यामुळं आळीला पंख फुटतात आणि आम्ही भुंगा होतो आणि आळी भुंगावर उडून जातो. म्हणतात शिवलिंग म्हणे, म्हणतात माऊली सांगताय तशा परी हे वळे तशा पद्धतीने आपलं सुद्धा होतंय. आपल्याला ध्यास कोणाचा करावं लागलं, कोणाचा करावं लागलं, फक्त भगवंताचा नामाच्या माध्यमातून ध्यास करावं लागलं. आणि हे जागेला घेतलं दाखवतो, दासाला वाया जाऊ देत नाही. आणि एवढं सांगून पूर्णानंद करी छाया. आणि म्हणून अशा पद्धतीचा संदेश उपदेश माऊलीने प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. आणि शेवटी म्हणतात माऊली अभंगाच्या शेवटी म्हणतात महादेव राखी आपुले वैभव. गणमत म्हणे महादेव, गणमत माऊली म्हणतात महादेव तो परब्रह्म परमात्मा शिव, तो आपला वैभव राखतो. वैभव आहे भक्ताचं रक्षण करणं, हे भगवंताचं काय वैभव आहे. कोणाचं रक्षण करणं? भक्ताचा. राखी आपुले वैभव. हे वैभव देव कधी आपलं वैभव जाऊ देत नाहीये. देव भक्ताचं रक्षण करतो. शरण आले त्याचे राहू नये दोष सांगितलेलं आहे. तो आपल्या भक्ताचं रक्षण करणार आहे, भक्ताचा सांभाळ करणार आहे. आणि म्हणून राखी आपुले वैभव. भगवंताचं वैभव आहे, ते देवाचा मोठेपणा आहे. आणि म्हणून आपल्या भगवंत आणि तो आपला आहे आणि तोच आपला व्हावा. आणि तेवढं आपलं झालं की जगत वेगळे झाले, सगळं जगत आपलं होऊन जात आहे. आणि म्हणून जे जे जिथे दृष्टी पुढे ते अवघे समदृष्टी. तिथं दृष्टीमध्ये विषमता राहत नाही, दृष्टीमध्ये समदृष्टी प्राप्त होते आणि त्या समदृष्टीनं सगळं जगत आपलं होऊन जात आहे. आणि मग तिथं भगवंत आणि आपण एक होतो. जसं सोनं आणि दागिना एक आहे, तसं किरण आणि सूर्य एक आहे आणि ते एकच होऊन जातात. तसं आपणही भगवंताशी एक होऊन जातो. आणि त्या एक झालेल्या दासाला तो काय वाया जाऊ देत नाही, तो त्याचं वैभव सांभाळतो. आणि म्हणून अशा ह्या भगवंताला आपण शरण जावं. आणि आपलं कर्तव्य एकच आहे, शुद्ध अंतःकरणानं भगवंताचं नामस्मरण आणि हे करावं. असं करण्याची आपल्याला पात्रता यावं लागत आहे. ती पात्रता महत्वाची आहे. ती पात्रता कशाने? तर त्या भक्ती मार्गातून येते. रामदास स्वामींनी सुद्धा सांगितले की मना सज्जना भक्ती पण देशी लाव्या. भक्तीचा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे.
म्हणून म्हणतात भक्ती विरजिने जळोखाच्या व्यथाया भूमीचं वाढवा. आपल्या अंतकरणात भक्ती नसेल, केवढे ऐश्वर्य असेल, केवढं वैभव जरी असेल, तर त्याचा उपयोग आपल्याला होत नाही. वैभव, ऐश्वर्य आणि याच्यासाठी आपलं मन इथं आकर्षित न होता भगवंताकडे आकर्षित हो. म्हणून म्हणतात येईल ऐश्वर्य संपदा बहु देवा महादेव राखी अपुरे वैभव. अशा पद्धतीनं आपल्याला देवाला शरण जाणं महत्वाचं आहे. आणि देवाची ही अवस्था म्हणजे हे आपली अवस्था बदलून टाकण्याचं सामर्थ्य त्या भगवंताचं आहे. आणि मग आपण फक्त प्रेमानं भगवंताची एकरूपता प्राप्त करून घ्यावं आणि ती करून घेण्याची सद्बुद्धी जगताची पंचाचार्य बसवादी प्रभा धर्मधारी संत हे देत आहेत, देणार. आणि म्हणून आमुचा विश्वास तुझे पायी विश्वासम फलदायक अहो विश्वासाचे नाम होईल उत्ता होती. आणि म्हणून आपण देवावर विश्वास ठेवावा. ट्रस्ट इन गॉड अँड डू द राईट. देवावर विश्वास ठेवा आणि सत्य ते करा. असत्य करू नका. असत्य ते सोडून द्या. सत्य धरावतीवासी सत्य देवाची तागडी असत्याची तो रगडी. अशा पद्धतीचा अनेक उपदेश साधू संतांनी केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला हा सत्याचा मार्ग गुरुगौरींनी आपल्याला दाखवलेला आहे. आणि ह्या मार्गाने आपण जावं. नका जावं आडवाटे खोटे सर्व उपाय बाकीचे मार्ग आडमार्ग आहेत. आणि हा मार्ग मात्र सत्याचा आहे. आणि या सत्याच्या मार्गाने गेलं की आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचं आहे. आपण काही काळासाठी आलेलो, आपण जाणारे आहोत. जाणे आहे व सर्वांशी करा विचार मनाची, पण कार्य करून घ्यायचंय. आणि कार्य म्हणजे फक्त भक्ती मार्ग, देवाला शरण जाणे. देव आपलं रक्षण करतो, आपलं वैभव टिकून ठेवतो. एवढाच माऊलीला हा संदेश द्यायचा आहे. आणि अशा ह्या माध्यमातून हा अत्यंत महत्वाचा भव्य दिव्य सोहळा व्हायला लागलेला आहे. आणि या सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणात फक्त आता काय भरलेलं आहे? दुःखानुरेची ठाव. दुःख नाही, आता फक्त आनंद आहे. आणि आता आनंद कोणता पाहायचा आहे? 756 सद्गुरू वरुण सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना सद्गुरू बसव शिवाचार्य गुरुमाऊली हे बिल्वार्चन करणार आहे. एका शिवाचार्यांनी दुसऱ्या शिवाचार्याला बिल्वार्चन करणे ही परंपरा 756 वर्षापासून आहे. आणि हे सोहळा आज ताजगाय चालू आहे. याला मठाची परंपरा म्हणावं. ही परंपरा अगदी कोरोनामध्ये सुद्धा बंद पडलेली नाहीये. तिथंही चाली 5-6 लोकांनीच का होईना पण सोहळा केला. अशा पद्धतीची परंपरा हे सिद्धेश्वर भगवान, ते गुरुमाऊली, ते अधिष्ठान हे आपलं चालवत आहे. आणि त्या माध्यमातून आपण हे करत राहणं आपलं हे कर्तव्य समजून अशा माध्यमातून हा सोहळा संपन्न होत आहे. आणि तो सोहळा आता आपल्याला पाहायचा आहे. सगळ्यांचं लक्ष आता कुठं लागलेलं आहे? गुरुमाऊली केव्हा येतात आणि गुरुमाऊली की आली की तो सोहळा पाहायचा आहे. पण एकच गोष्ट, जिथं शांतता आहे, शांतता आहे तिथं भगवंत असतं बरं का. दया क्षमा तिथे म्हणून आपल्याला कार्यक्रम होत असताना भव्य मंडप गुरुमाऊलींनी वर सुद्धा किती दुपारी व्यवस्था झाली. खाली दीक्षा वरी पंक्ती चालू, पुन्हा वरच्या पंक्ती बंद केल्या. दीक्षेवाले वरी पंक्तीला, खाली अनुग्रह, किती टप्प्याटप्प्यानं हे कोण केलं? गुरुमाऊलींनी. कोणासाठी केलं? आपल्यासाठी केलं. याचा विचार आपल्याला यावा आणि आपण हे कार्य असं करत राहावं. अधिक संख्येने यावं ही गुरुमाऊलीची इच्छा. आणि म्हणून समोर भव्य मंडपाची सुद्धा स्थापना म्हणजे रचना करायची गुरुमाऊलींची तयारी आहे. आणि अशा ह्या माध्यमातून आपण हा सोहळा संपन्न करत आहोत. यासाठी गुरुमाऊलीचा आशीर्वाद आहे. आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याच जीवनाची प्रेरणा आहे, आपल्या जीवनाची शक्ती आहे, आपल्या जीवनाची ऊर्जा आहे. आणि म्हणून आपण त्यांच्या त्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा आता आपण संपन्न होणार आहे. तो सोहळा पाहून आपण आपल्या जीवनामध्ये आनंद व्यक्त करावा, आनंद प्राप्त करून घ्यावा. आणि आता थोड्याच वेळात होईल म्हणून आजच्या ह्या प्रसंगी केलेली सेवा गुरुमाऊलीच्या चरणी
तुम्हा सज्जनांच्या चरणी समर्पित करून आजच्या ह्या सेवेला येथे विराम देतो. गुरुराज कुर्बाजी करमोडीकर मोतीरामजी काळे मन्मथमय महादेवा मन्मथमय महादेवा
Yeah.
संसाराची गाठी रे यावर पाहू रे सगुणाचा सगुणा झाले पाप पाप दर्या गेले तुका कुठे हो दोष रे सगुणाचा सगुणा झाले दर्शन तुका कुठे हो दोष
संत शिरोमणी महिमा स्वामी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज शिवाचार्य महाराज शिवाचार्य महाराज के सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज आपण बोलतो